नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या. भाग 1. प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते अहिल्या माता. प्रकरण 8. नाती जपणारी, नात्यात गुंतणारी राजयोगिनी सती अहिल्या. सौ मानसी केसकर म्हणतात, ती तोलते महिला म्हणजे पृथ्वीला अहिल्या. हल म्हणजे नांगर, अहिल्या म्हणजे नांगर न लागलेली जमीन. जिच्या विचार आचाराला, आंतरिक शुद्धतेला, विवेकाला कसल्याही प्रदूषणांचा, अवगुणांचा हल लागला नाही, अशी निष्कलंक अबाधित अहिल्या. असे सामर्थ्य जिच्या अंगी असते, ती प्रजेला, समाजाला एवढेच नाही तर अवघ्या महिला म्हणजे पृथ्वीला सुद्धा आपत्ती विपत्ती तोलून धरते. अहिल्येचा सामर्थ्याचा आहे म्हणून अबला म्हणजे जिच्या बळाशी, सामर्थ्याशी, पराक्रमाशी बरोबरी करता येणार नाही अशी. एकदा महेश्वराहून गेलेल्या आसामीस आनंदीबाई पेशव्यांनी उत्सुकतेपोटी विचारले, अहिल्याबाईंचे इतके चौघडे ऐकू येतात तर त्या आहेत तरी कशा? त्या इसमाने अहिल्याबाईंचे केलेले आंतरिक आणि बाह्य सौंदर्याचे वर्णन चपखल बसणारे आहे. सावळ्या पण तेज निळ्या सावळ्या कृष्णासारखे, चंदनाच्या सावळ्या खोडासारखे. कमळाप्रमाणे टपोऱ्या डोळ्यांकडे पाहिल्यावर सरस्वतीकडे पाहिल्याचा भास होतो. मध्यम बांधा, नाक सरळ नाही, ओठांची महिरप कोरीव, बोलकी, कपाळपट्टी रुंद, दाट काळेभोर केस, डोईवर पदर. बाईंना पाहता क्षणीच आदर, स्नेह, भीती, मातृभाव, गुरुभाव या सगळ्या भावना पाहणाऱ्याच्या मनात दाटून येतात. यावर आनंदीबाईंनी विचारले, म्हणजे सुंदर तर नाही ना? हे सर्व सांगता सांगता हरकू आईचे हसू आवरत नव्हते. अहिल्याबाईंनी यावर खेद व्यक्त करत म्हटले, सौंदर्य हे ईश्वराचे देणे, पण रूपवान नसले तरी गुणवान होण्यासाठी आयुष्य उधळून टाकीन. बाह्य सौंदर्यापेक्षा ज्यांना इतर काही बघता येत नाही अशांचे मला हसू येत नाही. मृदघवट हे शरीर, घट फुटला नाव सुटले. त्राग्याने हरकुआई अहिल्याबाईंना म्हणाल्या, तशाच बसा. राजकारण खा, राजकारण प्या. वातावरणातला ताण कमी करण्यासाठी अहिल्याबाई हसत हसत म्हणाल्या, तहान लागलीये, पेलाभर राजकारण प्यायला आणा. नाती कशी जपावीत हे अहिल्याबाईंकडूनच शिकावे. त्यांच्याकडे येणारा याचक कधीच असमाधानी राहिला नाही. धर्मशील अहिल्येनं शरण आलेल्याला मरणप्राय यातना दिल्या नाहीत. पण त्याच वेळेस त्यांच्यातील धूर्त राजकारणी अहिल्याबाई भावनेच्या आहारी गेली नाही. रघुनाथराव पेशवे आणि आनंदीबाईंनी सत्तेसाठी नारायणरावांचा वध केला हे त्यांना कधीच पटले नाही. कारण सत्तेचा विचार आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांना सुख समृद्धी मिळावी म्हणून तिने कधी केला नाही. तर रयत हीच कायम त्यांच्यासाठी जीवलग होती. रघुनाथराव इंग्रजांच्या नजरकैदेत होते. आनंदीबाईंनी अहिल्याबाईंकडे मदतीची याचना केली. औषध, कपडा यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा नव्हता. अहिल्याबाई पेशवे कुळातील या बाईला सर्वतोपरी मदत करू शकल्या असत्या, पण पेशव्यांच्या गादीशी बेईमान झालेल्या आनंदीबाईंचा आदर सत्कार करणे किंवा त्यांना अपमानित करणे या दोन्ही गोष्टी अहिल्याबाईंनी केल्या नाहीत. आनंदीबाईंना माहेर वाशिणीचा, धाकट्या नणंदेचा मान देऊन अहिल्याबाईंनी त्यांना महेश्वर दरबारी येऊन साडी चोळी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना मदत देण्यासाठी महेश्वरास बोलावले. सत्ताधीश पेशव्यांचा मान देऊन मदत पोहोचती केली नाही. शिरवळ येथे त्यांची व्यवस्था करून त्यांना धान्य, भाजीपाला, लाकूड फाटा, पत्रावळी इत्यादी गरजेच्या वस्तू देऊ केल्या, पण लष्करी मदत देऊ केली नाही. पेशवे सरकारने घातलेले सर्व नियम पाळून अहिल्याबाईंनी आनंदीबाईंचा सन्मान केला, पण तेही रयतेत पेशव्यांची प्रतिष्ठा राखूनच. पण 1.25 महिन्याचे असताना पेशवा झालेल्या नारायणरावांचा पुत्र माधवरावांना अहिल्याबाईंकडून नित्यनेमाने फळ, फळावळ आणि मिठाई जाऊ लागली. पेशव्यांची ही 4थी पिढी त्या पाहत होत्या. बाजीराव भरभरून देत गेले. इनाम, संधी, विश्वास. मल्हारराव शिगोशिक परतफेड करत गेले. इमान, कर्तृत्व, साथ. अहिल्याबाईंनी अखेरपर्यंत शनिवारवाड्यातील पेशव्यांच्या आसनाचा सन्मान केला, तेही स्वतःचा आब राखून. मल्हारराव आणि गौतमबाईंची श्राद्ध अहिल्याबाई अगदी मनोभावे करीत. तुकोजी कामगिरीवर असताना त्या स्वतः तर्पण करीत. अंबादास म्हणायचे, तुम्ही स्त्री त्यातून विधवा हे धर्मास मान्य नाही.
यावर शांतपणे विधी करत त्या म्हणत, मला स्त्री ही ईश्वरानेच केले, विधवाही त्यानेच केले. तो भावाचा भुकेला आहे, मग बंधन कुठले? धारच्या सकवारबाई पवार यांच्याकडे खिल्लारे खूप होती. बैल व टोणगे पैदाशीसाठी दुसऱ्या गावी पाठवायचे होते. ही वाट अहिल्याबाईंच्या राज्यातील सेंधव्याच्या घाट्याने जात होती. विक्रीसाठी जनावरे जात नसल्याने त्यावर कर आकारला जाऊ नये म्हणून त्यांनी लिहिले, खूप दिवसात आपल्याकडील वर्तमान नाही. कवायेकर महाराबरोबर ही जनावरे पैदाशीसाठी पाठवत आहे, तरी महसूल घेण्यासाठी उपद्रव देऊ नये. अहिल्याबाईंच्या दरबारात अशी लहान मोठी अनेक प्रकरणे यायची. रयतेचा अहिल्याबाईंवरचा विश्वास दृढ होत होता. जुलमाचे परिमार्जन करणे, कारभार न्यायाने होणे, परिश्रमांना फळ मिळणे यासाठी होळकर राज्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. परमेश्वर चिंतन, धर्मकारण, जनहितकारण अहिल्याच्या राज्यात हातात हात घालून चालू होते. महेश्वरात नर्मदेकाठी अनेक सुंदर घाट बांधले होते. पेशवे घाट, सिद्धेश्वर घाट, तिळबाणेश्वर घाट, मंडालखो घाट, कालेश्वर घाट, खास अहिल्याबाईंसाठी एक घाट. प्रवेश करण्यासाठी हत्ती जाऊ शकतील अशा कमानी होत्या. शंकराचार्य महिष्मतीतील आले असताना या ठिकाणी पाणी भरणाऱ्या बायकांना त्यांनी मंडन मिश्रांचा पत्ता विचारला होता. त्यांची आठवण म्हणून मंडालखो घाट किंवा कालेश्वर घाट. महेश्वर जणू इंद्रनगर झाले. सुंदर घाट, कलापूर्ण देवळे, फरसबंदी वाटा, घाटाला चिरेबंदी पायऱ्या, बाजारपेठांनी. मामंजींच्या स्मृतिप्रित्यर्थ मल्हारगंज, जावयांच्या आडनावाचा फणसेपुरा, दौलतीचे काम बघणाऱ्या गोविंदपंत गानूंचा गोविंदपुरा वगैरे पेठा अहिल्याबाईंच्या खासगीतून वसवल्या गेल्या. रेशीम धंद्याचे उत्तम ज्ञान असणारे सखाराम धोंगडे यांना इंदूराहून महेश्वरी बोलावले. त्यांना भांडवल दिले. 100 विणकर महेश्वरी तलम साड्या धोत्रे बनवू लागले. सोनाराची पेठ वसली. महेश्वरी घाटाची भांडी प्रसिद्ध झाली. संस्कृत पाठशाळा, ग्रंथालय उभारले. त्या काळी ग्रंथ छपाई होत नव्हती. हातानेच ग्रंथ लिहावे लागत. त्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. विद्वानांना राजाश्रय मिळाला. कारागीर, विणकर, मजूर, कोष्टी यांच्यासाठी स्वखर्चाने घरे बांधली. महेश्वर शौर्यासाठी प्रसिद्ध होतेच, ते कला क्षेत्रात साहित्य निर्मितीमध्ये प्रसिद्ध व्हावे म्हणून अहिल्याबाईंनी खलिते पाठवून ज्योतिषी, वैद्य, कीर्तनकार, व्याकरणकार, मूर्तिकार, कवी, लेखक यांना महेश्वरात स्थायिक होण्यास पाचारण केले. त्यांच्यासाठी शहराच्या मध्यभागी हवेल्या तयार ठेवल्या. काशीचे काही वेदपंडित आश्रमासाठी जागा मिळावी म्हणून आणि त्यांच्या खर्चासाठी मुलूख मिळावा या हेतूने अहिल्याबाईंच्या भेटीस आले होते. संपूर्ण पाहणी करण्यासाठी त्यांच्या समवेत विसाजी देशपांडे यांना काशीला पाठवण्यात आले. जो मोहल्ला दिला जाईल त्याचे ब्रह्मपुरी असे नामकरण करावे. दर 3 महिन्यांनी आमचे गुप्तहेर ब्रह्मपुरीची पाहणी करण्यास येतील. ज्ञानदानाचे काम आपण चोख बजावणे आहे, पण इतर काही वावगे केले तर शिक्षा होईल हे ध्यानात ठेवा. तिथे आमचे वकील असतील हे बजावायला अहिल्याबाई विसरले नाहीत. काशीहून परत आल्यावर त्या 4 ब्राह्मणांची, त्यांच्या एकपाठी असलेल्या 2 शिष्यांची कौतुके विसाजी देशपांडे यांनी सांगितली. बाईंना कृतकृत्य वाटले. देवधर्म, मंदिरे, देवळे, घाट, अन्नछत्र या सगळ्यांवर बाई भरमसाठ खर्च करतात, पण फौजेसाठी काही देत नाहीत अशी तक्रार तुकोजी होळकर पेशवे दरबारीही करत असत. सालबाईच्या तहाच्या वेळेस नाना फडणीस अहिल्याबाईंना म्हणाले, आपले पुण्य थोर. अहिल्याबाई म्हणाल्या, राज्ये पुण्याच्या जोरावर चालत नाहीत, पुण्य परमार्थाचे साधन. ते आमचे खासगी, त्याचा पैसा खासगीतून. दौलत पैशामुळे, सैन्य फौजेमुळे राखली जातात. शिस्तीचा साचा नसेल तर ते राज्यास अहितकारक. मामंजींनी तलवारबाजीने हिमतीने कमावलेल्या दौलतीचा अपव्यय आम्हास मान्य नाही. नानासाहेब फडणीस अहिल्याबाईंना शांत करीत म्हणाले, आपले पुण्य थोर हे मी गौरवार्थ बोललो. आपण कर्मयोगिनी आहात. आपले शौर्य, विवेक, निष्ठा, चातुर्य पुण्याहून महान आहे. त्यामुळे आपण दौलत राखलीत. अहिल्याबाईंच्या मते स्नानादी अनिकेश शरीर शुद्धीसाठी, ध्यानधारणा मनशुद्धीसाठी आणि दानधर्म हा धनशुद्धीसाठी असतो. पानिपतहून येताना सैन्यास पाणी मिळाले नाही. अर्धमृत अवस्थेत ते परत आले म्हणून विहिरी. नजीब खानाने जाटाचा मुलूक लुटला तेव्हा कित्येक जण चिरेबंद आश्रय मिळाला नाही म्हणून मारले गेले. यासाठी पक्क्या धर्मशाळा बांधल्या. त्यांच्यासाठी अन्नाची सोय म्हणून अन्नछत्र. धर्मशाळा, विहिरी, देवालये, पाणपोया, अन्नछत्र हा केवळ स्वार्थापोटी केलेला धर्म नव्हे,
तर त्या चिरंतन संस्कृतीचे, मानवतेचे, सामाजिक दृष्टिकोनाचे आदर्श होते. दिल्लीत अब्दालीने अमीरांच्या हवेल्या खणून काढल्या. घराघरातील स्त्रिया भ्रष्ट केल्या. कोणी विष घेतले, कोणी पाण्यात उड्या घेतल्या. जी सुंदर बाई दिसली तिला आपल्या घरी नेले. हे थांबवायला एकटे अंताजी माणकेश्वर कमी पडले. मथुरेत मुंडक्या प्रति 5 रुपये बक्षिसी जाहीर झाली. मुंडक्यांच्या राशी पडल्या. होळी रंगपंचमीच्या दिवसात रस्त्यावर रक्ताचे पाट वाहिले. यमुनेतून रक्त वाहत होतं. तीर्थक्षेत्रांची अवहेलना, दैवतांचा अपमान सगळे सहन करण्यापलीकडचे होते. आश्रय घेण्यासाठी सुरक्षित बंदिस्त जागा रयतेस मिळाली नाही. नजरबाजांकडून या बातम्या येताच अहिल्याबाई अस्वस्थ झाल्या. अजून किती जणींनी जीव दिले म्हणजे धर्मक्षेत्री बचावाचे चिराबंद स्थान निर्माण होईल, असा विचार मनात येताच त्यांनी कारभाऱ्यांना बोलावले. तीर्थक्षेत्री धर्मशाळांच्या रूपात भक्कम आश्रयस्थाने बांधायला हवीत. प्रसंगी उपयोगास येतील अशी भक्कम मंदिरे हवीत. भक्कम दरवाजांचा बंदोबस्त असलेली, कठीण समयी लोकांसाठी अन्न पाणी निवारा प्रकर्षाने लागतो म्हणून पक्क्या सडका हव्यात. जागोजागी विहिरी, अन्नछत्रे हवीत. सामान्य रयतेने काय असेच आधाराविना मरून जायचे? अहिल्याबाईंनी श्रावणात मुस्लिम फकीरांनाही चादरीसाठी खैराती दिल्या. आम्ही अल्लास वेगळे मानत नाही म्हणूनच बादशहाच्या मदतीस धावतो. आम्ही आपल्या दर्ग्यास वर्षासने लावून देऊ, पण मंदिरास इजा पोचवणाऱ्या आपल्या बांधवांना समजून सांगा, धर्म वैर करायला शिकवत नाही. ईश्वर अल्ला एकच असतात. हरकुआई म्हणूनच अहिल्याबाईंना म्हणायच्या, तुम्हा सारे समजते. धर्मकारण कळते, राजकारण कळते, हाती कांकणे असून युद्धही कळते. ओंकारेश्वरास निघाल्या आणि 15 दिवस मर्दाना येथे राहून मर्दानगी केली. गोळा बारुदावर देखरेख करून मुकुंद आबाजी, कृष्णाजी सगळ्यांना रामपूरकरांचे पारिपत्य करायला पाठवले. थोडक्यात निभावले. नाहीतर तुम्ही रणांगणी सुद्धा उडी घेतली असती. तुमच्या रूपे दुर्गा माताच. विठ्ठल शामराजांनी नाना फडणीस यांना पाठवलेल्या पत्राचा मसुदा खांडार आणि हरकुआईंना मिळाला. श्रीमंतांनी तुकोजीचा निषेध करून सक्त कडक पत्रे पाठवावी. बाईंचे भेटीस पाठवावे हे उत्तम. येथे सर्व लोक बाईंच्या आज्ञेत आहेत. तुकोजींनी नेमलेलेही बाईंनाच मानतात. त्यांची पत्रे बाईकडेच येतात. म्हणून श्रीमंतांनी समाधानयुक्त पत्र लिहावे, तुकोजीस ताकीद करावी. हे ऐकून नानांची आणि सवाई माधवरावांची तुकोजी साथ नाही हे कळल्याने अहिल्याबाईंना शांती मिळाली. नानासाहेब त्यांनी सर्व स्पष्टच लिहायचे ठरवले. राजमान्य नानासाहेब फडणीसांचे सेवेशी विनंती की आमचे गृहकलहाचे झेंडे सर्वत्र लागले. अतएव खालील बाबींची चौकशी तुकोजी बाबांकडे व्हावी. आपणास हा सूर्य हा जयद्रथ ऐसे होईल. 1. आमचे व शिंदेचे महाल सारखे, मग आमचा वसूल कमी कसा? कारण तो तुकोजीच्या व नारोच्या खासगीत जातो, याची खुद्द खात्री करून घ्यावी. 2. महाली पायमल्ली झाली म्हणतात ते कसे? आमच्या महालांचे पूर्ण झाडे आजवर पाठवले. कित्येक लक्ष दिले तेव्हा पायमल्ली कोणी केली? आमचेकडून तर नाही. 3. पागेची घोडी लिहिली किती? खर्च किती? किती जास्ती वाढवून लिहिली हे आपले ध्यानात कसे येत नाही? 4. बारगीर 1500, 4000 घोडी 1500 स्वार कसे? वरकड घोडी काय झाली? मेली की जळाली? 5. सरकारातून खाशा सरंजाम निराळा, फौजेचा निराळा, 7 वर्षे चाकरी घडली नाही तर ऐवज कोठे गेला? हे सरकारने त्यास विचारावे की नाही? 6. मी आपला खर्च खाजगीतून करते. सरंजामाचा पैसा फौजेमध्ये व महालाचा झाडा श्रीमंतांकडे. माझे अवघे शिस्तशीर असताना मजवरच बयादा काय म्हणून? मजकडे सरंजामी 1 पै जरी निघेल तर काशी यात्रेस जाईन. 7. अतएव याचे जापसाल सरदार तुकोजीस करावे, म्हणजे अवघा भेद सिद्ध होईल, कळावे विज्ञापना. कमी अधिक लिहिते वय झाले, डोळा देखता, इतके सत्य मिथ्या सहन होत नाही. नारो अनावर सुभेदार, मी एकटी झुंज घेते आहे. श्रीमंतांच्या कल्याणास जपते, विश्वास असो द्यावा. श्री शंकर आज्ञेवरून अहिल्याबाई. राघोबादादा इंग्रजांना जाऊन मिळाल्यापासून मराठेशाही आणि टोपीकर इंग्रजात सुमारे 8 वर्षे लढाया चालूच होत्या. शिवाजी नारायण, नाना फडणीस यांचा निरोप घेऊन आले. कलकत्त्याहून टोपीकर इंग्रज इथल्या इंग्रजांना मदतीसाठी यायच्या आधीच त्यांचे पारिपत्य करायला हवे. त्यासाठी लागणारी मदत पुणे दरबारातून केली जाईल, धूर्तपणे शिवाजी विठ्ठलांनी सुचवले. पूर्वी वसईच्या किल्ल्याला वेढा दिला असताना चिमाजी अप्पांनी फौजेतल्या सर्वांना आश्वासन दिले की नुकसान झाल्यास भरपाई केली जाईल आणि पराक्रम केल्यास सरफराज करू, म्हणजे बढती देऊ. याचा मतितार्थ चाणाक्ष अहिल्याबाईंच्या लक्षात आला. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला, राज्य पेशव्यांची आणि सर्व पैका जिम्मेदारी शिंदे होळकरांची?
अहिल्याबाईंनी सांगितले, आता परिस्थिती बदलली आहे. 7-8 रुपयांचे महिनदार लोक, त्यांना रोजीरोटी धड मिळत नाही. त्यांच्या बळावर इंग्रजांचे पारिपत्य कसे करणार? पुण्यस्वरूप थोरले माधवरावांचा पराक्रम अगाध. व्याघ्रादी श्वापदे युक्ती प्रयुक्तीने मारतील, पण इंग्रज म्हणजे अस्वल. सुरत धरून मारले तरच मरेल, नाहीतर अस्वलाच्या चपेटीत कोणी सापडला तर हे नुसत्या गुदगुल्या करून समोरच्याचा जीव घेते. त्याच्याशी लढाई कठीण. इंग्रजांचा विचार सर्व बाजूंनी मुलूक ताब्यात घेण्याचा होता. पुणे दरबारने अशा ठिकाणी फौज पाठवावी म्हणजे तेथून पुढे कोणी येणार नाही, असा सावधगिरीचा इशारा अहिल्याबाईंनी दिला होता. गुलजार खान सारख्या भिल्लाने रयतेला नको करून सोडले होते. धुमाकूळ घालत होता तो. पुणे दरबारातून वेळेवर पत्र न आल्यामुळे रयत भरडली जात होती. ते पत्र लवकर येते तर तो पेशव्यांच्या चरणी रुजू झाला असता. लहान माणूसही पुढे जाऊन कसा त्रासदायक होऊ शकतो, नासूर होऊ शकतो, याची पुरेपूर कल्पना अहिल्याबाईंना होती. म्हणून सुरुवातीस असे दुर्लक्ष करणे त्यांना पटत नव्हते. दिल्लीची बादशाही दुबळी झाली होती. स्वतःच्या रक्षणासाठी मराठ्यांच्या फौजेची बादशहाला वाट पाहायला लागायची, पण दिल्लीच्या तख्ताचा पदसिद्ध दबदबा होता. अशा या आसेतू हिमाचल पसरलेल्या भूप्रदेशाच्या सम्राटाचे पत्र अहिल्याबाईंना आले. कलकत्त्यास विलायतेहून नवा सुभेदार आला आहे. जुना आणि नवा सुभेदार यांचे तसे ठीक नाही. दोघांची पत्रे विलायतेस गेली आहेत. आम्हा सांगून पाठवले आहे की दिल्लीमध्ये कोठी करण्यासाठी जागा द्या. याप्रमाणे झाले तर आमचा हुकूम काय राहिला. जागोजागी इंग्रज त्यांचाच बंदोबस्त ठेवतील. तुम्हासही अनुकूल नाही. यास्तव तुमचे आणि शिंद्यांचे सरदार फौजे सुद्धा येथे पाठवा. आमची ही फौज आहे. ऑक्टोबर 1780. इंग्रजांना रोखायचे असेल तर आपापसातले वैर विसरून त्यांच्या विरुद्ध एक व्हायला हवे, पण मार्ग निघत नाही. हा मोहाचा क्षण होता. नाना फडणीस, महादजी शिंदे कोणालाही न विचारता अहिल्याबाई दिल्लीच्या तख्ताशी थेट संपर्क साधू शकल्या असत्या, पण त्यांनी तसे केले नाही, कारण त्यांची निष्ठा पेशव्यांच्या गादीशी होती. अहिल्याबाईंच्या राजकीय धोरणांची पाहिजे तशी दखल पुणे दरबारात घेतली जात नव्हती. म्हणूनच तुकोजींचा प्रश्न होळकर रियासतीत रौद्र रूप धारण करीत होता. अहिल्याबाई व तुकोजींमधले मतभेद दूर व्हावे म्हणून महादजी शिंदे यांनी बाळारायांना पाठवले. मसलत संपल्यावर अहिल्याबाईंनी निर्णायक बोलणे सुरू केले. तुकोजी व महादजींनी मल्हारबाबा आणि राणोजींनी मिळवलेल्या दौलतीवर उड्या मारल्या. अधिक काही मिळवले नाही. पुणे दरबारचे श्रीमंत लहान, 10 मुत्सद्यांचा कारभार. राज्यात मातब्बर तुम्ही दोघेच, म्हणून समयानुसार धनी समजून तुमच्याशी व्यवहार करतात. तुकोजी बाबांचे इतके दिवस वाकडे पाऊल पडले नव्हते. गेली 5 वर्ष तुम्ही देशी होता. तिकडे तुमची काय मसलत झाली असेल तशी तुकोजी बाबांची पावले पडत असतील. चहूकडून उपद्रव केल्यास बाई माणूस काय करेल असे वाटत असेल तर मीही सुभेदारांची सून आहे. तुकोजी बाबा हे माझ्या हातचे कामास लावलेले आहेत. त्यांनी निमखरामी केल्यास सुखरूप दौलत करू म्हणतील तर ते होणे नाही. पाटील बाबांच्या चित्तात फंदा असेल तर फौज सुद्धा मजवर चालून यावे. सुभेदारांचे पुण्य प्रतापे येथेही कोणी बांगड्या घालून बसलेले नाही. जे ईश्वर घडविल ते खरे. सवाई माधवरावांच्या लग्नपट्टीचा ऐवज घेऊन जाण्यासाठी आलेल्या जासुदांनी दरबाराच्या वेळी नाराजी व्यक्त केली. अहिल्याबाईंना हे सहन झाले नाही. पुणे दरबारी त्यांनी कळवले, तुकोजींचे पत्र आल्यावर ऐवज पाठवू. तुकोजींचे पत्र मिळताच 2 लाख सर्व परगण्यांना वाटून दिले. ज्येष्ठ अखेरी 1 लाख आणि आषाढ अखेरीस 1 लाख देऊ असे कळवले. हे पैसे पेशव्यांनी पुण्यातून सावकाराकडून घेतले. सरकारचे व सावकाराचे पत्र घेऊन आलेल्या जासुदांना केसोपंतांना परत पाठवण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणेच ज्येष्ठ आणि आषाढातच लग्नपट्टीचा ऐवज मिळेल हे नक्की. सवाई माधवरावांच्या विवाह प्रित्यर्थ 4 वस्त्रे, 1 मोत्याची माळ अशी भेटवस्तू बाईंना वाजत गाजत येऊन देण्यात आली. बाई समाधान पावल्या. श्रीमंतांच्या भाग्योदय आणि जगताच्या भाग्ये करून हा दिवस उजाडला असे अहिल्याबाई म्हणाल्या. 11 डिसेंबर 1783 रोजी राघोबा दादा गेले. अहिल्याबाईंनी सरकारी वकिलास दुखवटा म्हणून 2 दिवस घड्याळ वर्ज करावे हा का म्हणून विचारले. वास्तविक हे ठरवण्याचा अधिकार बाईंचाच होता, पण गादीच्या लोभापायी घरातल्या माणसाची हत्या करणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात कटुता होती. एक तापदायक पर्व संपले. महादजी शिंदे स्वतंत्रपणे उत्तरेत लढाया करण्यात गुंतले होते. नानांच्या हुकुमतीत महादजी राहणे शक्यच नव्हते. मग नानांनी तुकोजींना हाताशी धरले. फौजेचा खर्च भागवण्यासाठी तुकोजींची फौज रयतेला लुटत होती. नानांचा आपण उजवा हात आहोत याची तुकोबांना झिंग चढली होती. ते दोघे अहिल्याबाईंकडे वरचेवर पैशाचा तगादा लावित.
स्वतःचे हिशोब दाखवून त्या त्यांचे हिशोब मागायच्या. हे नित्याचे झाले होते. तुकोबांनी पेंढाऱ्यांना बोलावले तरी नानांनी तिकडे दुर्लक्ष केले. मजकडे जमियत नाही असं म्हणून पहिल्यांदाच अहिल्याबाईंनी राजकारणापायी रयतेची मदत केली नाही. 1783 ते 1785 या दरम्यान गयेला विष्णुपदाचे सोन्याचा कळस असलेले 100 फुटी मंदिर तयार झाले. या आवारात अहिल्याबाईंचा वाडा होता. या वाड्यात 1787च्या आसपास काळ्या दगडाच्या चौथऱ्यावर 3 संगमरवरी मूर्ती होत्या. दंडधारी रूपात लक्ष्मी नारायणाची जोडी उभी होती. नारायणाच्या मूर्तीवर निराळीच गोल टोपी होती. त्या नारायणाच्या मूर्तीत अहिल्याबाई आपले पती खंडेरायांना बघायच्या. या मूर्तीच्या पाठीमागे दक्षिणेस अहिल्याबाईंची बैठी मूर्ती होती. या मूर्तीचे डोळे चांदीचे होते. काळाच्या ओघात या वास्तूलाच अहिल्याबाईंचे मंदिर असे म्हटले जाऊ लागले. 13 जून 1786 ला मराठ्यांच्या सैन्याने टिपूवर मात करून बदामीचा किल्ला सर केला. तुकोजींनी 10 शेर वजनी गोळ्याच्या 4-5 तोफा रवाना करायला सांगून खर्चाची तजवीज करायला सांगितली. तुकोजींकडून चांगली कामगिरी पार पडली म्हणून अहिल्याबाईंनी लगोलग 3 लाख पाठवून दिले. टिपूला मराठ्यांनी जेरीस आणले. त्यांनी सलोख्याची विनंती केली. 45 लक्ष रुपये नक्त खंडणी ठरली. बदामी, कित्तूर, गजेंद्रगड, नवलकुंद हे 4 किल्ले पुणे सरकारात आले. 18 ऑगस्ट 1787 रोजी महादजी शिंदेंनी अहिल्याबाईंकडे 10,000 पेंढारी आणि 1,000 स्वार मागितले. सुभेदारांपासूनची रीत असून तुम्ही पेंढारी कसे मागवले असे त्या विचारत्या झाल्या. फौज म्हणाल तर 5-10 हजार पाठवून देऊ. पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे चालावे. महादजींना माघार घ्यावी लागली. आपण कितीही दिले तरी ते कमीच पडणार हे व्यवहारी अहिल्याबाईंना कळून चुकले होते. गुलाम कादर फौज घेऊन दिल्लीत शिरला. पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे म्हणून महादजी सज्ज झाले. अहिल्याबाईंनी आबाजी रणछोड बरोबर 400 स्वार आणि पागा शिंदे यांच्याकडे पाठवून दिल्या. महादजी चितोड जवळ होते. तगादा लावूनही भीमसिंगाने किल्ला खाली केला नाही. निंबहेड्याच्या कमाविसदाराला महादजींनी भीमसिंगाच्या कारभाऱ्यांचे कबिले स्वाधीन करण्यास सांगितले. महादजींनी फौज गाडदी पाठवून कबिले ताब्यात घेतले. ही घटना गंभीर होती. स्वतःच्या मृत्यूची पर्वा पुरुष माणसे लढाईत करीत नाहीत, पण बायका पोरे शत्रूच्या स्वाधीन झाल्यास हबकून जातात. निंबहोडा होळकरांच्या जहागिरीत होते. डावपेचात कुटुंब कबिले यांचा अंतर्भाव करणे अहिल्या नीतीत बसत नव्हते. त्या संतापाने म्हणाल्या, हा कसला कमाविसदार, कबिले कसे नेऊ दिले, काढून टाका याला. पण महादजींना त्या 2 शब्द देखील सुनावू शकले नाहीत. ते त्यांचे मदतगार होते. थोरल्या माधवरावांनंतर अहिल्याबाईंना पुणे दरबाराचा भरवसा वाटला नव्हता. महादजी कधी महत्वाच्या बाबतीत अहिल्याबाईंच्या विरोधात गेले नव्हते. मारवाडी आणि जयपूरवाल्यांनी तुकोजीला महादजींविरुद्ध आपण एक होऊन महादजीस हाकलून लावू व तुम्हास हिंदुस्थानचे मालक बनवू म्हणून भरीस पाडले. अली बहादूर यांनी गुलाम कादरला मथुरेत आणले होते. महादजींनी तुकोबांना हातातली कामे टाकून मथुरेस या म्हणून सांगितले. त्याच वेळी पुणे दरबारी तुकोजींना मदतीस येण्यास सांगावे, कारण होळकर तमाशा बघत बसले आहेत असे कळवले. नंतरच्या काळात शिंदे होळकरांच्या उत्पन्नाच्या वाटणीचा वाद होऊ लागला. महादजींबद्दल अहिल्याबाईंना विश्वास वाटायचा, पण आता तुकोजीची बाजूही पटायला लागली. 28 ऑगस्ट 1790 मध्ये गणपतराव गर्देची मसलत दिलेला शब्द मोडून अहिल्याबाईंनी 25,000साठी चांदोरकरांना दिली. गणपतरावांकडून घेतलेल्या रसदेचा ऐवजही परत केला नाही. पण एवढ्याने त्यांच्या कर्तृत्वाचे तेज फिके होऊ शकत नव्हते. न्यायप्रियता थोडी डागाळली, पण माणूसपणाची ती मर्यादा होती. अहिल्याबाई महेश्वरात घट्ट पाय रोवून उभ्या होत्या. तुकोजी, महादजी, अली बहादर यांना एकोप्याने राहायचा सल्ला वडिलकीच्या नात्याने दिला. एकाचा वचक कमी झाला तर सर्वांनाच ते भोगावे लागेल हेही निक्षून सांगितले. निजामाने बाईचे कौतुक करताना म्हटले, अहिल्याबाई मल्हाररावांचीच प्रतिमा आहेत. दूरदर्शी आहेत. शिंदे होळकर यांच्यातील वाद कमीपणा शत्रूस दिसू देत नाहीत. पण मराठेशाही त्या काळात आपापसात वाद घालत होती. त्यांच्या कलहाचा आपण कसा फायदा करून घेऊ शकू याचाच निजाम विचार करीत असणार हे मुत्सद्दी अहिल्याबाईंनी ओळखले होते. मालेरावाच्या निधनानंतर आपला नातू नथ्याबा दौलत सांभाळेल अशी त्यांना आशा होती. कौतुकाने त्यांनी नथ्योबाची 2 लग्ने करून दिली, पण सगळीकडून मृत्यूचे घाले पडणे हेच तिचे नशीब होते. 15 नोव्हेंबर 1790 रोजी नथ्याबाचे क्षयरोगाने निधन झाले.
ज्यांच्याबरोबर लहान होऊन कोड कौतुक करत कृष्ण जन्म, हादगा यासारखे सण साजरे केले त्या बाळाबाई गौराबाई यांना सती जाताना बघणे त्या सहन करू शकलं नाही. एकट्या मुक्ताबाईचा काय तो आधार उरला. 3 नोव्हेंबर 1791 रोजी जावई यशवंतराव रक्ताची उलटी होऊन मरण पावले. अहिल्याबाईंच्या मनधरणीला न जुमानता 2-3 सवतींबरोबर मुक्ताबाई देखील सती गेली. घरात मृत्यूचे तांडव चालू असताना अहिल्याबाईंनी धीराने आपले आयुष्य होळकर रियासतीसाठी रयतेसाठी खर्ची घातले. तुकोबांचा मोठा मुलगा हातापायाने अधू असल्यामुळे धाकट्या मल्हारबाला वारस करण्याचे अहिल्याबाईंनी ठरवले. माहेरच्या नात्यातली अनु अहिल्याबाईंजवळ राहायची, तिच्याशीच लग्न करायचा मल्हारबाईने हट्ट केला. तिच्या सहवासात सुधारेल असा विचार करत त्याचे दुसरे लग्न लावून दिले. त्याची आई रखमाबाई अहिल्याबाईंना वारंवार कळवत होती की आपण त्याला ठेवून घेतले खरे, पण त्याचे गुण चांगले नाहीत. एकदा कीर्तन चालू असताना बाई समक्ष मल्हारबाने पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण केली. हे होळकरशाहीसाठी लांछनास्पद होते. पदरी ठेवलेल्या बारगिरांना मल्हारबांनी रोज मुरे देऊ केले नाही. त्या बारगिरांनी त्याच्या भोवती धरणे धरले. अहिल्याबाईंनी धरणे मोडण्यास भाग पाडले. पण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. बाईंनी रखमाबाईंना निरोप दिला, चिरंजीवास घेऊन जावे, तिथेच सावधगिरीने ठेवावे. आम्ही आपणास आधीच कल्पना दिली होती, असा रखमाबाईंचा त्यावर निरोप आला. बाईंनी सावधानी बाळगत पागेचे लोक पहाऱ्यास बसवले. लाखेरीच्या लढाईत शिंदे, होळकर, मराठेशाहीची आबरू गेली. नुकसानी झाली. ऐतिहासिक आख्यायिकांमध्ये म्हटले जाते, ज्यांना अहिल्याबाई माते समान वाटायच्या त्या महाजींनी सतवासचा किल्ला घेतला. शिंदे होळकर वाटणीचा वाद जबरदस्त वाढला होता. पंचमहाल परगण्यात हा किल्ला येत होता. तो शिंदे होळकरांचा सामायिक महाल होता. 50,000 खर्च करून अहिल्याबाईंनी किल्ला बांधून घेतला. तिथे होळकरांचे ठाणे ठेवले. शिंदे यांची माणसे तिथे ठाणे ठेवण्याचा अधिकार सांगू लागली. जागा नेटकी करण्यासाठी केलेला खर्च आधी द्यावा, मग ठाणे ठेवावे, असे अहिल्याबाईंचे म्हणणे होते. पेशव्यांच्या सनदा घेऊन महाजी पुण्याला जात असताना नेहमीप्रमाणे महेश्वरास अहिल्याबाईंना भेटले नाहीत. बाईंनी स्वतःहून नारो विश्वनाथ यांना महाजींना भेटायला पाठवले असता ते त्यांच्याशी बोलले सुद्धा नाहीत. शिंद्यांच्या खिदमतगारांकडून होळकरांनी जांभेच्या घाटात हाशील घेतला आणि सतवासच्या किल्ल्यात ठाणे उभे करण्यासाठी खर्चातला निम्मा हिस्सा मागितला. या दोन्ही गोष्टी महाजींना पटल्या नाहीत. त्याचेही प्रत्युत्तर आहे हे अहिल्याबाईंनी ओळखले. दक्षिणेकडे जाताना ते नेमावर या सामायिक महालातून निघाले. पंचमहाल परगण्यात आले. महाजी सतवासच्या किल्ल्यापाशी आले. त्यांचे हत्ती घोडे सर्व लवाजमा बघून होळकरांचा ठाणेदार गांगरून गेला. नजरेच्या धाकाने होळकरांना त्यांनी सतवासचा किल्ला खाली करायला लावला आणि ते ठाणे ताब्यात घेतले. होळकरांना दुसरे स्थळ त्याच्या बदल्यात देऊन तशी कागदपत्रे जारी केली. नुकसान नसले तरी होळकरांचा हा अपमान होता. अहिल्याबाई संतापाच्या भरात म्हणाल्या, हा मेला पुन्हा हिंदुस्थान पाहणार नाही. 1 वर्षाच्या आतच महाजींचा पुणे येथे मृत्यू झाला. महाजी गेल्यावर तुकोजी बाबा पुण्यात आल्यावरच दौलतराव शिंदेंना सरदारीची वस्त्रे द्यावीत. तूर्त त्यांचे नावाचा शिक्का देतील ते देवोत, पण मुतालकी शिंदे होळकर एकत्र असताना द्यावा. ही रीत पहिल्यापासूनची आहे, हे पुणे दरबारी अहिल्याबाईंनी कळवले. काही ना काही कारणांनी तुकोबा पुण्याला जायचे टाळत होते. 15 जुलै 1794 तुकोजी रेवेच्या तीरावर डेरे दाखल झाले, पण शिक्के कट्यार धरणारा नावेत चढताना पडला, नगारा फुटला, सतत पाऊस लागून राहिला. 2 हत्ती वेले. अहिल्याबाईंचा पाय घसरून त्यांना दुखापत झाली. हा चांगला शकून नाही म्हणून तुकोबांनी परत जायची परवानगी मागितली. पण दरबारात तुकोबांसमक्ष गणपत नारायण यांना दिवाणगिरीची आणि बाळाजी लक्ष्मण यांना मुतालकीची वस्त्रे दिली. मागचा वैरभाव न ठेवता त्यांनी तुकोजींची साथ करावी, एकोप्याने दौलतीचे काम करावे. वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ म्हणत सभा बरखास्त केली. नाना फडणीसांनी गद्रे यांनी स्वतःसाठी आणलेली मुरलीधराची मूर्ती मागितली. घाईघाईने गद्रे यांनी मूर्तीची स्थापनाच करून टाकायचे ठरवले, पण ही बातमी नानांना कळली. नानांनी काही अरबी लोक आणि दारुगोळा मूर्ती आणण्यासाठी पाठवला. ते पोहोचेपर्यंत मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची सुरुवात संरक्षणात चालू होती. अरबांनी शस्त्रे चालवली. त्यांना गद्रेंच्या माणसांनी प्रतिकार केला. रक्तपात झाला. माणसे मारली गेली. धर्मकार्यात अडथळे आणणाऱ्या या कृत्याचा अहिल्याबाईंनी जाहीर निषेध केला. दारुगोळ्याचा वापर धर्मकार्यासाठी करू नये, तो युद्धातच शोभून दिसतो. प्रजेच्या वस्तूवर नजर ठेवून ती बळजबरीने हस्तगत करणे म्हणजे मोगलाई झाली. टिपूची स्वारी समोर आहे, त्यासाठी दारुगोळ्याचा वापर व्हावा. श्रीमंतांना या नानांच्या अपकृत्यामुळे झळ सोसायला लागू नये म्हणून अहिल्याबाईंनी रेवातीरी 21 अभिषेक करवले. सदाशिव पेठेतील या मुरलीधराला रक्तपात झाल्यामुळे खुन्या मुरलीधर म्हटले गेले. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.